आली का कामाला? आता फक्त मज्जा बघायची. ए, लाज नाही वाटत का ग तुला? माझा नवरा सुजित या घरचा वारस आहे आणि त्याच्यावर घाणेरडे आरोप करतेस तू. स्वानंदी, सुजितने मला सगळं सांगितलं. तुझ्यामुळे हर्ट झालाय तू. स्वानंदी, मी तुझ्याशी बोलतीये. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा त्याने डिसेन्सी नाही सोडली. याला खानदानीपणा म्हणतात. आणि तू जे हे वागतेस ना, हा नीचपणा आहे, नीचपणा. स्वानंदी, काय समजतेस स्वतःला? मी तुझ्याशी इथे बोलतीये आणि इग्नोर करतेस तू मला. लाज नाही वाटत तुला? कान फुटलेत तुझे? स्वानंदी, मी शेवटचं सांगते तुला. सुजित माझा नवरा आहे. त्याच्या वाटेला नाही जायचं, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. कळलं तुला? आणि तसंही तू आणि तुझा नवरा, तुम्ही दोघे काय लायकीचे आहात नाही माहितीये ना मला. तू या घरची नोकर आहेस आणि तुझा नवरा मणी डॅड वर्षानुवर्ष टाकत असलेल्या तुकड्यांवर जगणारा एक आश्रित आहे. त्यामुळे औकातीत राहायचं, नाहीतर मी. नाहीतर काय? नाहीतर काय संचिता मॅडम? काय कराल? जीव घ्याल आमचा? आहे हिम्मत? संचिता मॅडम, आवाज चढवायचा नाहीये माझ्यावर. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला घाबरते. आणि मी काही बोलत नाही म्हणून मला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मी संचिता मॅडम, शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होईपर्यंत भगवान श्रीकृष्णाला सुद्धा थांबावं लागलं होतं. त्यामुळे मी सुद्धा थांबली आहे. आणि तुमचा नवरा सुजित, त्याचे सुद्धा 100 अपराध लवकरच पूर्ण होतील. आणि जेव्हा ते पूर्ण होतील तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल.